कृपा सिंधुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्य नमो नमः। अगस्त्य 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 मुखी नाम वाचे अगस्त्य अगस्त्य ताळी वाजवा भजन करा मुखी नाम घ्यावे अगस्त्य 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 मुखी नाम घ्यावे अगस्त्य 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 मुखी नाम घ्यावे अगस्त्य 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 बोला बोला अगस्त्य 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 जय हो जय जय अगस्त्य 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 ओम अगस्त्य भगवान की जय। ओम अगस्त्य भगवान की जय। ओम अगस्त्य भगवान की जय। आजचा पावन दिवस एकादशीचा दिवस आहे आणि नुसताच एकादशीचा दिवस नाही, आजच्या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे. आज कुसुमाग्रजांची जयंती आहे. वा कवी कुलगुरू असं ज्यांना आपण म्हणतो त्या कुसुमाग्रजांची आज जयंती आहे. आणि तो दिवस मराठी स्वाभिमान दिन म्हणून, मराठी दिन म्हणून, मराठी भाषा दिन म्हणून आपण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे साजरा करतो. कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून एक संदेश देऊन दिलेला आहे. अतिशय महत्त्वाचा संदेश आहे जो सगळ्या संत महात्म्यांनी दिला. तोच संदेश कुसुमाग्रजांनी दिला. काय संदेश येतो? प्रेम आहे सर्व संस्कृतीचा सारांश. सगळ्या संस्कृतीचा सारांश प्रेम आहे. आणि आपले सगळे संत काय सांगतात? सत्य प्रेम करुणा, 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 बोला बोला करुणा, सत्य प्रेम करुणा, सत्य प्रेम करुणा, सत्य प्रेम करुणा, सत्य प्रेम करुणा, हो सत्य प्रेम करुणा, 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 सत्य प्रेम
प्रेम करुणा सत्य प्रेम करुणा प्रेम करुणा सत्य प्रेम करुणा. आणि या अमृत वाहिनी प्रवरेच्या अवतरणाची आज कथा आपण ऐकणार आहोत. त्या अमृत वाहिनीच्या तीरावर माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैदेशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. अशा प्रकारची प्रतिज्ञा माझ्या माऊलींनी केली आणि नुसती करून थांबले नाही. भावार्थ दीपिका भगवद्गीतेवरचं भाष्य, ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, ही आपल्याला सगळ्यांना जणू चिरंतनासाठीची शिदोरी दिली. आपल्या प्रवासामध्ये तेवढी शिदोरी बरोबर असली ना, प्रवास सुखकर झालाच म्हणून समजा. त्यापेक्षा कुठलीही शिदोरीची गरज नाही. आणि त्यांनी काय म्हटलं, अमृतातेही पैदेशी जिंके. अमृत वाहिनीच्या तीरावर अमृता समान अशा प्रकारच्या मराठीचा गौरव त्यांनी केला. माझ्या मराठीची बोल कौतुके. म्हणजे मराठी ही अमृतासारखं आहे. आणि माऊलींनी दिलाही अमृतानुभव याच अमृतवाहिनीच्या तीरावर. आणि म्हणून ही पावन कथा योगायोगानं मराठी दिनाच्या दिवशी आपल्या समोर येते. योगायोगानं येते. म्हणून मी म्हटलं की आजचा दिवस फार विशेष आहे, आनंददायक आहे. आपण सगळे मराठी भाषिक, जात धर्म पंथ भेद सारं विसरून जो मराठी बोलतो तो मराठी, अशा अभिनिवेशांनी जेव्हा एकत्रपणे नांदतो तेव्हा महाराष्ट्र सात्विक महाराष्ट्र प्रकटतो. हे प्रेम जर असेल ना तर कळी काळाची भीती आपल्याला नाही. जगाच्या सर्व भाषांमध्ये जवळपास ज्ञानेश्वरीचं रूपांतर झालेलं आहे. एकमेवाद्वितीय अशा प्रकारचा, ज्याला खरं जगातलं पहिलं आश्चर्य म्हटलं पाहिजे, असं आश्चर्य मराठीतून प्रकटलं. केवढं महात्म्य आहे मराठीचं, मराठीतून प्रकट. ही मराठीची थोरवी आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपल्या सर्वांची चळवळ चालू आहे. एक ज्ञानेश्वरी वाचली तरी अभिजात म्हणजे काय असतं, शास्त्रीय म्हणजे काय असतं, प्राचीन म्हणजे काय असतं, हे सहजगत्या सर्वांना कळू शकेल एवढी ज्ञानेश्वरीची थोरवी आहे. अहो, तो फादर स्टीफन्सन, गोव्यामध्ये राहणारा फादर, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे अगोदर मराठी कळलं पाहिजे, म्हणजे मराठी भाषा शिकला तो. आणि जेव्हा ज्ञानेश्वरी वाचली तेव्हा ती डोक्यावर घेऊन नाचला. प्रत्यक्ष गोव्यामध्ये मिरवणूक काढली त्या ज्ञानेश्वरीची डोक्यावर घेऊन. ती ज्ञानेश्वरीची थोरवी आहे. ज्या अमृत वाहिनीच्या तीरावर हे अमृत प्रकटलं, त्या अमृत वाहिनीची कथाही तेवढीच गोड आहे. असं एकही पुराण नाही, एकही पुराण नाही आणि एकही महाकाव्य नाही. महाकाव्य दोनच आहे, ज्याला आपण आर्ष महाकाव्य असं म्हणतो. रामायण आणि महाभारत ही दोन आर्ष आर्ष म्हणजे सर्वसमावेशक. आर्ष याचा अर्थ अतिशय व्यापक. महाकाव्य तर आहेच असते, कारण त्याच्यामध्ये महाकाव्यामध्ये जे जे असावं लागतं ते सगळे भाग तशा पद्धतीने मांडणी करून रचलेले आहे, म्हणून त्याला महाकाव्य म्हणायचं. पण ते आर्ष आहे. आर्ष म्हणजे ज्याला जे पाहिजे ते तिथं मिळतं. तुमचा जो दृष्टिकोन असेल, तुम्हाला जे पाहिजे असेल, त्या सगळ्याचे संदर्भ त्या आर्ष महाकाव्यामध्ये मिळतात. या दोन्ही आर्ष महाकाव्यामध्ये आणि 18 महापुराणांमध्ये समुद्र मंथनाचा प्रसंग आला नाही असं घडलं नाही. त्यामुळे समुद्र मंथनाचा प्रसंग भारतातल्या
शेंबड्या पोराला सुद्धा माहिती आहे की असं असं समुद्र मंथन झालं होतं. आणि समुद्र मंथन कशासाठी झालं? तर समुद्रात दडून बसलेलं अमृत प्रकट व्हावं आणि ते आपल्याला मिळावं. ते मिळत होतं कुणाला? देवांना मिळत होतं, पण ते सागराच्या तळाशी जाऊन बसलं होतं. ते काढायचंय परत. दानवांची अभिलाषा मोठी होती आणि त्यामुळे स्पर्धाही मोठी होती. आणि म्हणून प्रस्ताव मांडला की एकट्या दानवांच्याही हे शक्य नाही आणि एकट्या देवांच्याही हे शक्य नाही. काही काही गोष्टी अशा असतात की त्या कोणा एकाच्या शक्तीच्या पलीकडच्या असतात. तेव्हा एकत्र यावं लागतं. ठरलं एकत्र यायचं. देव बिचारे सरळ भोळे, दिला शब्द पाळायचा. त्या पद्धतीने ते तयार झाले. दानव मात्र कुटील कारस्थानी. त्यांनी ठरवलं देवांची शक्ती तर लावू द्या सगळी, ते सगळं करतील. एकदा अमृत आलं की मग बघू आपल्याला काय करायचं. असं ठरवूनच अमृत मंथना करता आले. हा अमृत मंथनाचा प्रसंग नेमका झाला कुठे हो? सप्तखंडात्मक पृथ्वीचं खूप वर्णन केलेलं आहे. आणि ही सप्तखंडात्मक पृथ्वी प्रत्येक खंडाच्या ठिकाणी समुद्राला जाऊन भिडलेली आहे. समुद्र किनारा नाही असा खंडच नाही. मग समुद्र मंथन झालं कुठं नेमकं? जसं समुद्र प्राशन कुठं झालं याच्याविषयी आता एक मतमतांतर आहे. पण मला जे ज्ञात झालं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र प्राशनाचा प्रसंग झाला. तसा आपण ज्याला अरबी समुद्र म्हणतो त्या अरबी समुद्राच्या ठिकाणी समुद्र मंथनाचा प्रसंग झाला. सागर मंथनाचा प्रसंग घडला. आता हा सागर मंथनाचा प्रसंग घडवण्यासाठी स्वाभाविकपणे सर्वांना बोलवण्यात आलं. त्यावेळी कळत नकळत, इच्छा असो नसो, स्वाभाविकपणे दानवांची इच्छा नाहीच. कारण दानवांचं दमन करण्यासाठी सागर प्राशन केलं होतं. मग त्यांना कशी इच्छा असेल? त्यांना कसं अगस्त्यांचं स्मरण होणार? पण देवांना स्मरण झालं सागर मंथन करायचं आहे, सागराशी संबंध आहे, तेव्हा सागर प्राशन करणाऱ्या अगस्त्यांना प्राचरण करा. अर्थात युक्ती कुणाला सुचली असेल? स्वाभाविकपणे नारदांना ही युक्ती सुचली. कारण नारद आणि अगस्त्य यांचं इतकं सख्य की अशा कुटील कुठल्याही प्रसंगामध्ये दोघं एकत्र असायचे. या प्रसंगी देखील दोघं एकत्र होते. त्यांना पाचारण केल्यानंतर देवांनी अगस्त्यांचं दर्शन घेतलं. तुम्ही या प्रसंगासाठी साक्ष म्हणून राहा. अगस्त्यांनी सांगितलं मी काही करणार नाही आहे, मी काहीही करणार नाही, मी बघेल. कारण अगस्त्यांना शिवलीला आणि विष्णुलीला माहीत होती. कशा करता हे सगळं चाललंय हेही माहीत होतं. समुद्राच्या ठिकाणी जाऊन दडलेली सगळी रत्न बाहेर यावीत, सगळी संपत्ती बाहेर यावी म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याशिवाय पुन्हा वैभव प्राप्त होणार नाही. या संबंधातल्या निरनिराळ्या प्रकारच्या कथा आपल्याला समुद्र मंथनाच्या संदर्भाने प्रत्येक मगाशी सांगितल्याप्रमाणे पुराणामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितलेल्या दिसतात. आपण जी ही इथं कथा सांगतो आहोत आणि ज्या सगळ्या अगस्त्यांच्या संदर्भातल्या कथा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या कथांना प्रमाण असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या प्रामाण्याने आपण सांगतो. का बरं या ग्रंथाच्या प्रामाण्याने सांगतो? का नाही कुठल्या पुराणाच्या प्रमाणाने आपण सांगत? संतांच्या प्रमाणाने का नाही सांगत? महाभारताच्या किंवा रामायणाच्या प्रमाणाने का नाही सांगत? याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत ते जगातलं केंद्रस्थान आहे अगस्त्यांचं. आणि त्या ठिकाणी अगस्त्यांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन लिहून प्रकट करा म्हणून सांगितलेला हा ग्रंथ आहे. आणि त्यांनी सांगितलं तसंच लिहिलं आहे. आणि म्हणून यामध्ये अनेक कथा अशा आहेत की ज्या निरनिराळ्या
पुराणांमध्ये वेगळ्याच तऱ्हेने सांगितलं आहे. इथं मात्र वेगळे संदर्भ आहे. त्याला काही इलाज नाही. कितीही आपण बुद्धिप्रामाण्यवादी असलो तरी देखील प्रत्यक्ष तत्व प्रकट होऊन जर आपल्याला हे सांगितलेलं असेल की असंच लिहा, तर ते तसंच लिहिलं पाहिजे. अशा तऱ्हेने हे लिहिलं आहे. आणि म्हणून अगस्त्य महात्म्य हा जो ग्रंथ आहे हा एक प्रकारे चिंतामणीसारखा आहे. आपल्याला सापडलेला चिंतामणीसारखा आहे. याचं आता कन्नडमध्ये पण रूपांतर झालंय. काल तलकावेरीचं मी तुम्हाला आख्यान सांगितलं. आणि त्या तलकावेरीला त्या कन्नड ग्रंथांचं समर्पण केलेलं आहे. जसं इथे आपण मराठीतल्या अगस्त्य महात्म्याचं समर्पण केलं, तसं तलकावेरीला कन्नडमधल्या अगस्त्य महात्म्याचं समर्पण केलं. स्वामीनारायण तिथं अध्वर्यू आहे. परंपरेनं पहिल्यापासून आले. लॉर्ड अगस्त्यांचं स्थान आहे तिथे. लॉर्ड म्हणजे भगवान. तिथे अगस्त्यांना भगवानच म्हणतात. संबंध दक्षिणेमध्ये अगस्त्यर असं म्हटलं जातं. भगवान अगस्त्य इतकं महत्त्वाचं स्थान त्यांना आहे. स्कंद आणि अगस्त्य हे तिथल्या सर्व लोकांचे भगवान आहेत, पूजनीय आहे. हे मी याकरता सांगतोय की आपल्या हाताशी असताना सुद्धा आपण त्याचा किती उपयोग करतो. तुझे आहे तुझ्यापाशी, पण आपण भटकतो इकडे तिकडे. अगस्त्य तुमच्या जवळ आहे. त्यांनी सांगून लिहून घेतलेलं अगस्त्य महात्म्य आपल्या जवळ आहे. आणि पारायण चालतात कर्नाटकामध्ये, पारायण चालतात अमेरिकेमध्ये, पारायण चालतात दुबईमध्ये. असं का व्हावं? याची पारायण होत आहेत दुबईमध्ये, याची पारायण होतात अमेरिकेमध्ये. लक्षात घ्या. याची पारायण कर्नाटकामध्ये होत आहेत, मुंबईमध्ये होत आहेत. आणि आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण पिकतं तिथं विकत नाही. हे तर आपल्या सरांनी लिहिलेलं आहे. सरांचं वाचू नका, आपण अगस्त्यांचं वाचा ना. त्याच्यामध्ये आलेला जो प्रसंग आहे तो आपल्याला मी सांगतो. समुद्र मंथनाचा जो प्रसंग इथे आलेला आहे तो या प्रामाण्याने आलेला आहे. समुद्र मंथन करायचं ठरलं. दोन्हीकडची सगळी लोक जथे सगळे तिथे जमा झाले. देव आले, दानव आले. आता समुद्र मंथन करायचं म्हणजे कसं करायचं, त्याच्यासाठी रवी पाहिजे. आणि सगळीकडे सांगितल्याप्रमाणे मेरू बांधाराची रवी केली आणि घुसळण सुरू केलं. घुसळण सुरू केल्यानंतर स्वाभाविकच आहे, तो पर्वतच आहे, तो पाण्यामध्ये कसा तरंगणार. तिथे अजून प्रभू रामचंद्र यायचे होते. हा कृतयुगातला प्रसंग आहे, हा त्रेतायुगातला प्रसंग नाही. पर्वत खाली खाली जाऊ लागला. पर्वत खाली जाऊ लागल्याबरोबर शिवांना सगळे शरण गेले. भगवान आता काय करायचं, आपण काहीतरी याच्यावर तोडगा सांगितला पाहिजे. माझ्याजवळ यावर उपाय नाही. विवाहाच्या प्रसंगी मी माझं सगळं काम अगस्त्याला सांगितलं होतं. मग आता तोडगा कुणाजवळ निघणार. अगस्त्य आणि नारद मुनी ऐकत होते काय चाललंय, शांतपणे ऐकत होते. अगस्त्याने सांगितलं मी काय करणार, ते सांगितलं होतं. शिवशंकरांनी नारदांकडे पाहिलं आणि मग नारद मुनी स्मितहास्य करत म्हणाले, हा प्रसंगच असा आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशया च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुम्ही म्हणा असं कसं दोघांनी ठरवून समुद्र मंथन करायचं ठरलं. मग आपत्ती कोणती ओढवली. भगवंत आपत्तीच्या प्रसंगी प्रकट होणार. आता तर आपत्ती काही नाही, पण तिथे असलेल्या अगस्त्यांना आणि नारद मुनींना या सर्व दानवांचं कुटील कारस्थान लक्षात आलेलं होतं. ही सगळी रत्न समुद्रात तर गेलेली आहेतच, पण ती परत आल्यानंतर
दानवांनी आगळी केली तर मग काय करायचं? आणि पहिल्यांदा ती रत्न तर बाहेर आली पाहिजे. मग रत्न बाहेर आणण्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे. नारायणांनी सांगितलं, नारद मुनींनी, आपण सर्वजण विष्णू भगवंतांना शरण जा. आणि म्हणून सगळेजण विष्णू भगवंताला शरण गेले. देव आणि दानव मंथन करत होते. मग विष्णू भगवंत देव नाही का? शिवदेव नाहीत का? ब्रह्मदेव नाहीत का? लक्षात घ्या, हा फरक आहे. प्रत्यक्ष कैवल्य आणि त्या कैवल्याचं त्रिविध रूप. मी सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं, त्रिविध रूप म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे ईश्वर आहेत, देव नाही. देवाच्या पुढची पायरी. लक्षात. म्हणून ते तिघही आपल्याला समुद्र मंथनात नाहीत, पण समुद्र मंथनाच्या साठी सहाय्य मात्र तेच करताय, कारण लीला त्यांचीच आहे. सगळ्या विश्वाचं व्यवस्थापन आणि लीला तर त्यांना करायची. म्हणून विष्णू भगवंतांकडे सगळेजण गेले. आणि तुम्ही आता काहीतरी यावर मार्ग काढा म्हणाले. ठीक आहे म्हणाले, येतो मी. आणि म्हणून तुम्ही समुद्र मंथन सुरू तर करा. प्रत्यक्ष वासुकी नागाला बोलवलं, त्याचा दोर केला आणि समुद्र मंथन सुरू झालं. जशी रवी घुसळतात तसा डेऱ्यामध्ये घालून तसं समुद्र मंथन सुरू केलं. आणि तो सागरामध्ये तो पर्वत खाली जायला लागल्याबरोबर विष्णू भगवंतांनी कच्छ अवतार धारण केला, जो जमिनीवरही राहतो आणि पाण्यावरही राहू शकतो. आणि भरा 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 बरोबर त्या मेरू पर्वताच्या तळाला जाऊन पाठीवर मेरू पर्वत धारण केला. विष्णू भगवंतच हे करू शकतात. नाही तर कोण करू शकतं? अगस्त्य. हे काम अगस्त्यच करू शकतात, कारण विष्णूंचं स्वरूप आहे, ब्रह्माचं स्वरूप आहे, शिवाचं स्वरूप आहे आणि अंततोगत्वा शिवस्वरूप प्रकट झालेलं आहे. म्हणजे अगस्त्यच करू शकतात. पण अगस्त्यांनी सांगितलं होतं, ही लीला मी करणार नाही, मी काहीच करणार नाही, मी फक्त इथंच उपस्थित राहणार, गोष्टी सांगेन युक्तीचे आचार, एवढंच फक्त करणार आहे. आणि म्हणून विष्णू भगवंत आले आणि विष्णू भगवंतांनी ती मेरू मंदाराची रवी आपल्या पाठीवर धारण केली आणि समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर भरा 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 एक 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 रत्न येऊ लागली. काळकूट नावाचं विष आलं. ते विष आल्यानंतर जोपर्यंत बाकीची रत्न येत होती तोपर्यंत तुला किमाला भांडण होत. नारद मुनी आणि अगस्त्य पाहत होते. मध्येच कुणीतरी परामर्श देत असे की अरे आपण कशासाठी हे सगळं समुद्र मंथन करतोय? आपण करतो आहोत अमृतासाठी. मग आलेल्या रत्नांसाठी का भांडा? जरा ठेवा, जरा बाजूला येऊ द्या. आणि तेवढ्याच काळकूट विष आलं. आता हे कुणी धारण करायचं? याच्यासाठी कुणी भांडायला तयार नाही. देवही नाही, दानवही नाही. त्यामुळे हे नको काम. पण हे बाजूला केल्याशिवाय आपल्याला अमृत मिळवता येणार नाही. मोठीच अडचण निर्माण झाली. आता हे कसं करायचं? देवाला मोठा प्रश्न पडला की आता ज्यावेळी ही रवी धारण करायची होती त्यावेळी आपण विष्णू भगवंतांना शरण गेलो. विष्णू भगवंतांकडे एक काम देऊन टाकलं. आता ते तर खाली अडकले, कारण सगळ्यावरचं औषध एकच, विष्णू भगवंत. कुठलंही संकट आलं तर ते संकट निवारण्याकरता सगळ्यात चांगला उपाय म्हणजे विष्णू भगवंतांचं रूप. पण ते तर अडकले. आता कोणी करायचं? नाही हो, करता 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 पुन्हा शिवाला शरण गेले. आणि शिव म्हणाले, ठीक आहे, विष्णू भगवंत तर इथे नाही, तुम्हा सगळ्यांसाठी मी काळकूट विष धारण करतो. पार्वती माता म्हणाले, हे नाही चालेल बरं का, ते समुद्र मंथन नाही झालं तरी चालेल. स्वाभाविक आहे, त्यांच्या कुंकवाचा प्रश्न आला. हे काही करतील राष्ट्रासाठी, आपल्या लेकरांचं काय?
कोणत्याही गृहिणीच्या मनामध्ये हा प्रश्न येणारच. तसा तो त्यांच्याही मनामध्ये आहे. आणि त्यावेळी जो शिवपार्वतींचा संवाद झाला तो अवर्णनीय अशा प्रकारचा आहे. विषही मी, अमृतही मी, जीवही मी, चराचर मी. शिवांनी पार्वतीला सगळं समजावून सांगलं. सारं विश्वच मी आहे. ते कैवल्य या चराचराच्या रूपानं नटलंय. एकोहम बहुश्याम प्रजायय. मी एकटाच होतो, तोच सर्व रूपाने नटलो आहे. मग त्या विषाची भीती तुला का वाटावी? पार्वती माता ह्या जगज्जननी आहे. पण ज्यावेळी गृहिणी म्हणून काम करायला लागतात तेव्हा जगज्जननीपण विसरलं जातं. त्या जगज्जननीपणाची आठवण शिवांनी त्यांना करून दिली. आपल्या सगळ्या पुराणांमध्ये आणि विशेषतः शिवपुराणामध्ये शिवपार्वतींचे संवाद फार सुंदर आहेत. आणि आपल्या लोकसाहित्यामध्ये पण शिवपार्वतीचे संवाद इतके सुंदरपणाने आलेले. अरे अरे शिवशंकरा, या गोष्टीचा अर्थ करा. कारण शिव विचारतात, कोणाला ग हात देत होती, कुणा संग बोलत होती. आला का संशय? मग त्या सांगतात, अरे अरे शिवशंकरा, कासाराला हात देत होती. अशा तऱ्हेच्या लोकसाहित्यामध्ये कितीतरी संवाद आपल्याला शिवपार्वतींचे पाहायला मिळतात. याही प्रसंगी अशाच प्रकारचा संवाद झाला आणि पार्वती माता प्रसन्न झाल्या. ठीक आहे म्हणाले, तुम्ही ते काळकूट प्राशन करा, मी तुमच्या पाठीशी. आणि एकदा का सगळ्या गृहिणी पुरुषाच्या पाठीशी उभ्या राहिल्या की जग जिंकायला अवघड नाही. त्यांनी काळकूट प्राशन केलं आणि तांडव नृत्य सुरू केलं. हलाहल पचवताना काय झालं असेल शिवशंकरांचं? जाळ झाला सगळ्या अंगाचा, सगळ्या सृष्टीचा जाळ होण्याचं प्रसंग. तांडव नृत्य सुरू केलं. काही केल्या थांबेना, आग थांबेना. आणि म्हणून शेषनागांना बोलवलं. आपण माझ्याकडे या. शेषनाग जरा मोकळे होते त्यावेळी. का मोकळे होते? कारण स्वारी गेली होती तिकडे कासव म्हणून. मग तुम्ही इकडे या. कारण त्रिविध शिव आणि विष्णू वेगळे नाहीत. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की शिव विष्णूंची भक्ती करतात. सतत विष्णवे नमो विष्णवे नमः असं करत असतात. नेहमी सतत त्यांच्या मुखामध्ये भगवान विष्णूंचं नाव असतं. आणि भगवान विष्णू सतत शिव 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 करतात. आणि आपण मात्र म्हणतो हा शैव, तो वैष्णव. यांनी आडवं गंध लावायचं कारण तो शैव आहे, यांनी उभं गंध लावायचं तो वैष्णव आहे. अशा तऱ्हेनं आपण भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, भजन करी महादेव. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. शिवांनी हलाहल पचवलं. शेष नागांनी त्यांना शांत केलं.
घुसळण पुढे सुरू झालं आणि एका पाठोपाठ एक रत्न कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा सगळे लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा या गाव सुरेश्वर गजो रंभादिते वांगना अश्व सप्तमुखी हरि शंखमृतं चामुंडे या रत्तानि चतुर्दश प्रतिदिने कुर्या सदा मंगलम्. सगळी रत्न प्रकट झाली. 14व रत्न कोणी घेतलं नाही. 14व रत्न माहिती ना सगळ्यांना, त्याला कोणी स्पर्श करेना. त्या रत्नांसाठी भांडणं सुरू झाली. आणि मग नारदांनी जरा थोडी सामंजस्याची भूमिका, त्याला म्हटलं, अरे अजून अमृत यायचं आहे, तुम्ही भांडू नका. ही सगळी रत्न आपण एका पर्वतावर ठेवू आणि अमृत आल्यानंतर त्या सगळ्या रत्नांचं पूजन करू आणि मग तुमच्या संमतीप्रमाणे हळूहळू सगळ्या रत्नांचं वाटप करू. नारायणांना म्हणजे नारदांना दोन्हीकडे तेवढंच महत्व होतं. दैत्यही मानत होते आणि दानवही मानत होते, देवही मानत होते, मानवही मानत होते, सगळीकडे समान. असं कुणीतरी हवं असतं बरं का. म्हणून तटस्थतेचं धोरण कधी कधी फार फायद्याचं ठरतं. जगातलं युद्ध शांत करायचं असेल तर कुणीतरी तटस्थ असावा लागतो, तर तो मध्यस्थी करू शकतो. आज केवढा मोठा प्रसंग सुरू आहे. युक्रेन आणि रशियामध्ये केवढं तुंबळ युद्ध सुरू झालेलं आहे. थांबत नाहीये. काय करायचं, जागतिक युद्ध पेटतं की काय, अशा एका उंबरठ्यावर आपण येऊन पोहोचलो. सगळ्यांचं लक्ष आपल्या पंतप्रधानांकडे लागलंय की हे काही करू शकतील अशी आशा निर्माण झालेली आहे दोन्हीकडच्या लोकांना. भगवान नारदांनी सांगितलं की अरे थांबा तरी जा. आणि म्हणून परत घुसळायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता अमृत कुंभ प्रकटला. ओम श्री भगवान महाराज की जय. नारद पुढे सरसावले, दैत्य लगेच सरसावले. कारण दैत्य त्याच गोष्टीची वाट पाहत होते. आला की त्याच्यावर झेप टाकायची आणि पटकन पळून निघून जाय. नारद गेल्या वेळी थांबा थांबा थांबा, कोणी हात लावायचा नाही, जरा थांबा. आपण काय ठरवलंय, सगळ्या रत्नांचं पूजन करायचं आणि मग वाटायचं. ठीक आहे म्हणा. ती सगळी रत्न घेतली आणि एका पर्वतावर, सुंदरशा पर्वतावर, जिथे संततधार पाऊस पडतो नेहमी, अशा पर्वतावर, म्हणजे आपल्या अकोले तालुक्यातल्या रत्नगडावर. त्याला रत्नगड त्यासाठी म्हणतात, तिथे या रत्नांची पूजा झाली. रत्नगडावर त्याचं पूजन झालं. पूजन सुरू झालं. पण देव काही करतायत का, देव पाहायचे दानव काही करतायत का, दोघांचं लक्ष त्या पूजेमध्ये नाही. जेव्हा मनामध्ये अनेक भानगडी चालू असतात ना, तेव्हा किती देवाजवळ बसा, हात चालत असतात. अरद्राम कुंकुम सकल सौभाग्य लक्षणम समर्पयामि, इकडे चालू आहे, इकडे दुसरंच चालू आहे. तसं त्यांचं चाललेलं होतं. हे कोण घेणार, हे कोण घेणार, आणि आगळीक सुरू झाली. राहू केतू सारखे दैत्य काय थांबतात की काय.
झाली म्हणे पूजा झाली, आता संपली पूजा, आता ताबडतोब पहिल्यांदा आम्हाला अमृत द्या, कारण प्रस्ताव आम्ही अगोदर मांडलेला आहे. समुद्र मंथनाचा प्रस्ताव आम्ही मांडला, त्याच्यावर आमचा अधिकार आहे. देव म्हणाल नाही, परंपरेने अमृत देवांनाच अगोदर दिलं जायचं, आम्हीच सोमरस प्राशन करायचो, तुम्ही सुरेचे अधिकारी आहात, त्यामुळे अमृत आम्हाला अगोदर दिलं पाहिजे. आता आपली तडजोड झाली आहे, तुम्हाला पण अमृत द्यायचं आणि आम्हाला पण अमृत द्यायचं, त्या तडजोडीप्रमाणे तुम्हालाही दिलं जाईल, पण पहिल्यांदा आम्हाला वाटायला पाहिजे. भांडण सुरू झालं. आता काय करायचं? समुद्र मंथन तर थांबलं होतं, रत्न सगळी बाहेर आलेली होती, रत्नांचं पूजन झालेलं होतं आणि त्या सगळ्या रत्नांच्या मधोमध विराजमान झालेला अमृतकुंभ तेजस्वीपणे जणू या सगळ्यांची परीक्षा पाहतो. काय करायचं? इंद्रादी देवांना नारद मुनींनी सांगितलं, अगस्त्याला विचारा काय करायचं. सागरातून आलेली रत्न आहेत, त्याचं काय करायचं त्यांना विचारा, कसं करायचं. देव अगस्त्यांकडे आले आणि अगस्त्यांनी सांगितलं, हे बघा, यावर मी काही करू शकत नाही, हे सगळे दानव तर माझेच गोत्रज आहेत, त्यांचे क्रतू पुलह पौलस्त्य हे सगळे माझ्या गोत्रामध्ये सामावलेले आहेत. तेव्हा मी जर काही निर्णय दिला तर काय होईल? हितसंबंधाने निर्णय दिला असं होईल. तेव्हा काय सांगायचं ते नारद मुनीच सांगतील, दोघांचं ठरलेलं कशी लीला करायची. नारद मुनी म्हणाले, आता कासवाचं काम संपलंय, त्यांनाच शरण जा, विष्णू भगवंताला शरण जा, पुन्हा धरावे ते पाय भगवंताचे. गेले सगळे त्यांच्याकडे, विष्णू भगवंतांना सांगितलं आणि विष्णू भगवंत म्हणाले ठीक आहे. त्यांनी एकदा लक्ष्मी देवींकडे पाहिलं. लक्ष्मी देवी म्हणाल्या, अहो मी कुणाकडे जायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे, तेव्हा बघा आता कसं करायचं ते. या सगळ्या रत्नांमध्ये मी पण आलेली आहे, तेव्हा मला कुणाकडे पाठवायचं हे तुमच्या हातात आहे, तेव्हा तुम्ही कसं करायचं बघा. जसं ऋषींच्या तपाचा भंग करण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अप्सरांची योजना केली जायची, तशी देव आणि दानवांपैकी दानवांना वश करण्यासाठी विष्णू भगवंतांनी मोहिनीचं रूप धारण केलं. अतिशय देखणं, किती देखणं, सगळं जग दिपून गेलं, एवढं देखणं रूप. अशी स्त्री जगामध्ये कोणीच पाहिली नव्हती. अवर्णनीय शब्दांच्या पलीकडली, सारं तेज एका ठिकाणी एकवटलेलं. अहो प्रत्यक्ष कैवल्याचाच पुतळा, त्याचं वर्णन कसं करणार. त्या मोहिनीला पाहिल्यानंतर शिव सुद्धा तिच्या प्रेमात पडले. बघा, होते कोण? विष्णू. पण शिवांना अभिलाष निर्माण झाला. शिवांना वाटलं ही आपल्याला स्त्री असावी. पार्वतीला चोरून हळूच तिच्याकडे बघायला लागले. पुरुषांवर लक्ष ठेवावं लागतं बरं, कुठं पाहतील सांगता येत नाही. पार्वती बघत होती आणि विष्णू भगवंतही मोठ्या मिश्किलपणाने शिवांकडे पाहत होते, मोहिनीच्या रूपामध्ये. अत्यंत देखणी. त्या मोहिनीला पाहून सारे दानव तर अवाक झाले आणि सगळ्यांना असं वाटायला लागलं की ही स्त्री आपल्याच महालामध्ये पाहिजे. देवांना ही लीला माहीत होती, तर विष्णू भगवंत आहेत, ते शांत होते. दानव एकमेकांमध्ये तंडू लागले, आमच्याकडे आले पाहिजेत. मोहिनी मोठ्या लाघवीपणाने दानवांच्याच बाजूला गेली, देवांकडे दुर्लक्ष केलं. कारण दानवांना वश करायचंय, देवाला माहितीच आहे काय ते. दानवांकडे गेली, एकेकाला भुलवत. बरं का, मी सांगू का,
सगळे हो हो तुम्हीच सांगा, तुम्ही कशाकरता भांडताय? तुम्ही माझं ऐकत असाल तर मी तुम्हाला सगळ्यांना वशव होईल. हो म्हणे, ऐकू की तुमचं, तुम्ही सांगितलं, तुमच्या शब्दाबाहेर नाही म्हणे आम्ही. मग असं करूया म्हणाले की मी काय करते, मी या देवांना अगोदर थोडं थोडं देऊन टाकते. परंपरा आहे ना म्हणाले, परंपरा कशाला मोडायची? मग मी तुमची अमृत कलश आहे तुमचाच, त्यात काय विशेष आहे? देऊन टाकते म्हणे. मग सगळा अमृत कलश तुमच्या हवाली करते. असं एकेकाला सांगत सांगत वश करत निघाल्या. सर्व दानव तयार झाले, सर्व दानव तयार झाले. मग दानव कुटील का भोळे, इतका वेळ आपण विचार करत होतो. दानव कुटील कारस्थान करत होते. अतिशय बलाढ्य, पण मेंदू गुडघ्या. हे काय चाललंय कळेना. ठीक आहे म्हणाले, तुम्ही सांगाल तसं करू. विष्णू भगवंतांनी, मोहिनी राजांनी नारद आणि अगस्त्यांकडे पाहिलं. काय ठीक आहे ना, इशारा केला, नारायण नारायण. नारद म्हणजे अतिशय खुश झाले. त्यांनी नकळत लक्ष्मी देवींकडे पाहिलं. लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्या. आता बरोबर जमलं म्हणाले. आणि त्यांनी बसवलं, देवांच्या आवली बसवल्या. आवली म्हणजे रांगा. कुठे बसवल्या? त्या देवांच्या आवलीवरून प्रवरेच्या तीरावर एक गाव वसले, देवळाली प्रवरा. देव आवली, आवली म्हणजे रांगा बसवल्या आणि वाटपाला सुरुवात केली. पण हे सगळं असलं तरी राहूच्या लक्षात आलं की हे गुट्टलबाजी आहे याच्यामध्ये. त्यांनी देवाचं रूप धारण केलं आणि तो प्रथम जाऊन बसला. प्रथम जाऊन बसल्याबरोबर कळत न कळत त्याला अमृत दिलं गेलं. आणि वाटता वाटता लक्षात आलं की अरे, राहूने अमृत घेतलेलं आहे, राहूने अमृत घेतलेलं आहे म्हणल्याबरोबर विष्णू भगवंत संतापले. इथंच तर खरी अडचण आली. राहू, केतू आणि दानवांना अमृत मिळालं असतं तर देव आणि माणसं आज जी भक्ती करतायत ते कोणीच राहिलं नसतं. सगळे असेच झाले असते. दानवच वृत्ती सगळीकडे आलेली असते. नास्तिकांचं राज्य निर्माण झालं असतं, आस्तिकांना स्थानच राहिलं नसतं. आणि अनेकदा आपण असं पाहतो की नास्तिकांचंच वर्चस्व असतं. आस्तिकांना लढावं लागतं. आस्तिकांच्या वाट्याला दारिद्र्य येतं. नास्तिकांच्या वाट्याला भरपूर लक्ष्मी येते, कारण लक्ष्मी चंचल आहे, ती त्यांच्या वाट्याला अगोदर जाते. पण स्थिर असते सात्विकांच्या बरोबर, आस्तिकांच्या बरोबर. म्हणून आस्तिक असावं, नास्तिक असू नये. म्हणून देवाला शरण जावं, दारूला शरण जाऊ नये, देवाला शरण जावं. स्वाभाविकपणे विष्णू भगवंत चिडले आणि विष्णू भगवंत चिडल्याबरोबर त्यांनी हातामध्ये सुदर्शन धारण केलं. सुदर्शन धारण करायचं तर विष्णू भगवंत होणं आवश्यक होतं, पण दिसता तर कामा नये. म्हणून दानवांच्या बाजूला उभे राहून ते मोहिनीच्या स्वरूपामध्ये राहिले. आणि राहूकडे नजर टाकताना ते विष्णू भगवंत झाले आणि त्यांनी सुदर्शन सोडलं. आणि सुदर्शनाने बरोबर काम केलं. राहूचं मुंडक छाटलं, पडलं. राहुरी नावाचं गाव निर्माण झालं. राहू अरी म्हणजे शत्रू. लक्षात, राहूचा शत्रू कोण? सुदर्शन. आणि सुदर्शनाचा झटका म्हणजे साधा होता का तो? राहूची काया थेट जाऊन पडली. कायगाव टोक माहिती ना, कायगाव, काया तिथं पडली. समुद्र मंथनाच्या प्रसंगानंतर रत्नांचं पूजन चाललं होतं रत्नगडावर. आणि राहूचं निर्धारण झालं राहुरीला. आणि
त्याचं शरीर कुठे जाऊन पडलं? थेट बोधेच्या काठी. पण राहू हा सूर्य मालिकेतला होता, पुण्यवान होता. पापग्रह असला तरी त्याचं स्थान मोठं होतं, म्हणून गंगेच्या तीरावर जाऊन पडला, अमृताला वंचित राहिला. जे अमृत आलं, काही ठिकाणी अशी कथा आहे की त्याच्या मुखातून जे अमृत बाहेर पडलं ते मुळेच्या रूपाने आलं. काही ठिकाणी अशी कथा आहे की त्याच्या शरीरावर पाय दिल्यामुळे, जोर दिल्यामुळे त्याचं जे उत्सर्जन झालं त्याच्यातून मुळा निर्माण झाली. पण आपल्या अगस्त्य महात्म्यामध्ये मात्र केवळ राहूचं शिर राहुरीमध्ये पडलं, काया कायगाव डोक्याला पडली आणि अमृत तसंच्या तसंच राहिलं. आता प्रश्न निर्माण झाला की आता अमृताचं वाटप करायचं. दानवांच्या लक्षात आलं राहूची अशी अवस्था आहे, तर आता आपली काय होणार? आणि म्हणून पुन्हा मोहिनीच्या रूपानं अमृत वाटायला सुरुवात झाली. अमृत वाटायला सुरुवात झाल्यानंतर अगस्ती महर्षी नारदांकडे वळले आणि म्हणाले, नारदा, माझी एक इच्छा आहे. आपण काही करायचं नाही हे खरं आहे, पण माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? म्हणजे दानवांना अमृत, देवांना अमृत आणि माणसाला अमृत कुठे मिळणार? माणसांना अमृत का नको? ही जी सगळी माणसं आहेत ज्यांचं व्यवस्थापन माझ्याकडे दिलंय, या सृष्टीचं व्यवस्थापन दिलंय, त्यांना अमृत मिळालं पाहिजे. ठीक आहे म्हणाले. अगस्त्यांना नारद म्हणाले, तुम्ही शिवांना प्रार्थना करा. शिवाला प्रार्थना केली अगस्त्यांनी. शिवस्वरूपच अगस्त्य, मग प्रत्यक्ष शिव त्यांचे लाड नाही पुरवणार तर कोणाचे पुरवणार? त्यांनी मोहिनी राजांकडे पाहिलं, प्रत्यक्ष विष्णू भगवंतांकडे, आणि विष्णू भगवंत म्हणाले, ठीक आहे, नगरेचा खेळ सगळा. इकडे चाललेलं आहे वाटप. विष्णू भगवंतांनी नकळत पदस्पर्शानं अमृताची धार मानवांसाठी सांडवली आणि अमृतवाहिनी प्रकट झाली. माता अमृतवाहिनी की जय. या प्रसंगी आपण प्रत्यक्ष अमृतवाहिनीचं जे अष्टक आहे, नर्मदेच्या अष्टकासारखं, ते ऐकणार आहोत. सर्वांनी शांतपणे ते ऐकायचं आहे. आपल्या प्रवरेचं चिंतन करायचं आहे. प्रवरेची आरती आपण करणार आहोत. जे अष्टक आणि आरती सर्वांनी हात जोडा. एक वटुनी वाहते देव देव सर्व ऋषी मुनी सिद्ध वंदिते
अगस्ती महाराजांनी प्रकट व्हायचं ठरवलं आणि या अगस्त्यपूर क्षेत्रामध्ये अनेक लोक भगवान अगस्त्यांची सेवा लेखन स्वरूपात करू लागले. कैलासवासी विरूपाक्ष जंगम यांनी सर्व पुराणांचा संदर्भ घेऊन अगस्ती महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. एवढा मोठा ग्रंथ आहे. इथेच त्याचं प्रकाशन झालं होतं. युमो पठाणांच्या हस्ते झालं होतं. आणि त्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे त्यांचं. त्यांनी प्रवरेची कुळकथाही लिहिलेली आहे. त्या कुळकथेमध्ये प्रवरेचं प्रथम नाव सुवर्णमुखरी होतं असं लिहिलेलं आहे. सुवर्णमुखरीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आहे आणि तशाच प्रकारची एक सुवर्णमुखरी नावाची नदी दक्षिणेमध्ये देखील दाखवली जाते. पण आपण जेव्हा प्रवरा परिक्रमा करायचं ठरवलं, नवले महाराजांनी त्याचं प्रवरा परिक्रमेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. पायी प्रवरा परिक्रमा करणं, वाहनाद्वारे प्रवरा परिक्रमा करणं, या सगळ्याचं नेतृत्व हे नवले महाराजांनी करायचं ठरवलेलं आहे. आणि या सगळ्याचं नियोजन आपले अध्यक्ष के.डी. धुमाळ सर यांनी करायचं ठरवलेलं आहे. त्या संबंधातली एक व्यापक बैठकही आपण इथे घेतली की या प्रवरेची परिक्रमा सुरू झाली पाहिजे. का सुरू झाली पाहिजे याचं कारण मुळात हे आहे की प्रत्यक्ष भगवंतांनी माणसांसाठी दिलेली अमृतधारा इथे प्रकट झाली. मग सुवर्णमुखरी म्हणा, अमृतवाहिनी म्हणा, पेहरा म्हणा, प्रवरा म्हणा, काय म्हणायचं म्हणा, पण प्रवरा पानम, त्याचं पाणी अमृतासारखं आहे. आणि त्याचं पाणी अमृतासारखं याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. की इतकं जसं परमेश्वराचं नाव अमृताहुनी गोड, तसं प्रवरेचं पाणी कोणत्याही पाण्यापेक्षा गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड गोड तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, का बन गे, का बन गे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. आपल्या आजच्या कथेचं मुख्य सूत्र समुद्र मंथनाचा प्रसंग सांगणं हा नाही. आणि म्हणून समुद्र मंथनाची कथा आपल्या सर्वांना माहिती असल्यामुळे आपण प्रवरेकडे अधिक लक्ष देतो आहोत. अशी प्रवरा निर्माण झाली आणि या प्रवरेची एक कथा इतकी सुंदर आमच्या आदिवासींमध्ये आहे. एक गाय प्रवरा माय अशी कथा आहे. जा आपण पहा, मौखिक परंपरेने चालत आलेली कथा. एक गाय प्रवरा माय. एक माऊली होती आणि तिच्याजवळ सगळ्या खाट्या गायी होत्या. कथेचं स्वरूप असं आहे. बाकी सगळ्यांजवळ दुभत्या गायी होत्या. त्या दुभत्या गायी घेऊन त्यांची धार काढून ते दूध विकायला नेत असत.
हिला बिचारीला काहीच नाही. त्या खाट्या गाई सांभाळायचा प्रसंग आला. आपल्याकडे खाट्या गाई सांभाळायचा प्रसंग आला रे आला की छावणी करा म्हणतात लगेच. दुष्काळ पडला करा छावणी. खाट्या गाई द्या तिकडं, नाही तर आहेच ठरलेलं. आंदोलन करावं लागतं यांना वाचवा म्हणून. म्हणून प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी गोशाळा असलीच पाहिजे असा दंड घालून ठेवला सरकारने. निदान तिथे तरी येतील. ती माऊली एक दिवस रडत बसली आणि पार्वती मातांना तिची कणव आली. पार्वती मातांच्या साक्षीनं अमृतवाहिनी प्रकट झालेली आहे. म्हणून कळसूबाई तिथे स्नेहाळ नजरेनं त्या माऊलीकडे बघत होती. माते, माझं कसं होणार? मला कोण वाली आहे? घाबरू नकोस म्हणाल. पार्वती माता प्रकट झाल्या आणि त्यांनी सांगितलं, हे बघ, मध्यरात्री उठ, तुझा घडा घे आणि या अमृतवाहिनीमध्ये येऊन तो घडा भर आणि उद्या बाजाराला घेऊन जा. ती माऊली गेली. पण एक अट, हे कुणाला सांगायचं नाही आणि घडा भरून घेतल्यानंतर मागे पाहायचं नाही. अशा गोष्टीमध्ये नेहमी अशा अटी असतातच. कुठे गोष्टी असतात, लोककथाच अशा गमतीशीर असतात. ती माऊली खाट्या गाई घरी घागर घेऊन गेली, अमृतवाहिनीमध्ये बुडवली, घडाभर दूध त्याच्यामध्ये आलं. म्हणून अमृतवाहिनीला क्षीरवाहिनी असंही म्हणतात. क्षीरवाहिनी हे नाव प्रवरेला पडलं त्याचं कारण हे आहे, एक गाय प्रवरा माय. दुसऱ्या दिवशी ती घेऊन गेली, दूध विकलं, रोजचा परिपाठ सुरू झाला. बाकीच्यांपेक्षा पैसे जास्त मिळायला लागले. अलीकडे डेअरीला घरी एकच म्हैस असली तरी 10 म्हशींचं दूध घेऊन जाणारे बरेच आहेत. त्यांना आशीर्वाद कोणता असतो आता हे सगळ्यांना कळलेलं आहे वर्तमानपत्रांमधून. पण हिला आशीर्वाद मात्र कळसूबाईचा होता. म्हणून आरतीमध्ये आलाय, कळसाईची गोमाता एकच प्रवराई, माता एकच प्रवराई. अशी प्रवरा माता. ज्याला दुधासारखं पाहिजे, नाही मिळत दूध, पाणी घालून पाण्यात पीठ मिसळून बालकांना पाजायची गरज नाही. साधं पाणी प्रवरेचं पाजा, बालकं सुदृढ होतील. इतकं सत्व त्या पाण्यामध्ये आहे. आत्ता पाणी प्यायला जाऊ नका. आत्ता आपण सगळ्यांनी त्या पाण्याची काय अवस्था केली आहे सगळ्यांना माहिती आहे. आपणच केली आहे, आपणच केली. म्हणूनच आम्ही सगळ्यांनी धुमाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवरा परिक्रमा करायचं ठरवलं की जागृती आली पाहिजे, जागृती झाली पाहिजे की अरे ही प्रवरा माय आपली आई आहे. ही नमामि प्रवरे अशा प्रकारची मोहीम आपण सुरू केलेली आहे. ही प्रवरा माय रोज दूध देते या बाईला. हिच्याकडे तर खाट्या गाई आहेत आणि ही दूध आणती कुठून? म्हणून बाकी सगळ्यांनी विचारलं, हे कसं काय? बायकांच्या पोटात काही राहत नाही. सांगायचं नाही, सांगितलं होतं नाही. पण रोजच बायका विचारायला लागला, सांगावं का नाही, सांगावं का नाही. पण आता हे तर सांगायचं नाही, कुठून आणते ते नाही सांगायचं. पण दूध तर गायच देते का नाही, मग ते तर सांगितलं पाहिजे. माझ्याकडे कोणती गाय आहे, माझ्याकडे जर्सी आहे का गावठी आहे का कुठली आहे, मला सांगितलं पाहिजे. म्हणून तिने सांगितलं, एक गाय प्रवरा माय. अशी कथा त्या रतनवाडी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर कळसाई आहे, पार्वती माता समक्ष आहे आणि गोपालनाचा व्यवसाय अनेक वर्ष करत होते. खरं म्हणजे महादेव कोळी गोपालनाचा व्यवसाय करत नव्हते. गोपालन करणाऱ्यांचा वर्ग या संबंध अगस्त्य कुरुक्षेत्रामध्ये वेगळीच जमात आहे. ती म्हणजे तलवार कानडी. तलवार कानडी आहे, त्यांचा पिढीजात धंदा गोपालनाचा आहे. तलवार हा कानडी शब्द आहे आणि तलवार म्हणजेच गाई आणि कोल, कोल म्हणजे गवळीवाळा.
हे अकोल आहे, म्हणजे इथं गवळ्यांचा वाडा होता. कारण अगस्त्य गोपालनामध्ये अग्रेसर होते. मी परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं की स्त्य असा शिक्का असायचा. अगस्त्यांच्या ज्या गायी असायच्या त्याच्यावर स्त्य असा शिक्का असायचा. जसा वशिष्ठांच्या गायीवर वष्ट असा शिक्का असायचा, तसा अगस्त्यांच्या गायीवर स्त्य असा शिक्का असायचा. आणि म्हणून अशी नावं पडलेली आहे. नावात काय? नावातच सगळं आहे. नावातच सगळं आहे. हा सगळा अति प्राचीन अशा प्रकारचा इतिहास. का बरं प्राचीन आहे? या प्रवरेच्या काठी या सगळ्या कथा ऐकल्यानंतर डेक्कन कॉलेजनी उत्खनन करायचं ठरवलं की काय आहे या प्रवरेच्या तीरावर. म्हणून नेवाशाला उत्खनन केलं. आणि नेवाशाला उत्खनन केल्यानंतर त्याच्यामध्ये जे संस्कृतीचे अवशेष सापडले त्यावरून निष्कर्ष असा काढला की किमान 50,000 वर्षापूर्वी देखील इथे उत्तम संस्कृती नांदत होती. अशा प्रकारचा निष्कर्ष काढला. प्रवरा तीरावर 50,000 वर्षापूर्वी हे डेक्कन कॉलेजचे संशोधक म्हणतायत, पुरातत्वशास्त्राचे. आणि अनिल सहस्रबुद्धे सांगतायत की लाखो वर्षापूर्वी इथे अगस्त्य आहे. म्हणजे ही संस्कृती अति प्राचीन आहे, अति प्राचीन आहे. आणि किती प्राचीन आहे? सप्तऋषींच्या ज्येष्ठ असे अगस्त्य आहेत, कारण वशिष्ठांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. इथपासूनची संस्कृती आहे. या प्रवरेच्या तीरावर महर्षी अगस्त्यांनी पुढची सगळी युग संपूर्ण विश्वाचं व्यवस्थापन करण्यासाठीचा आश्रम स्थापन करायचं ठरवलं अमृतवाहिनीच्या तीरावर. आणि तो हा आश्रम या ठिकाणी स्थापित झाला. ओम श्री भगवान अगस्त्य महाराज की जय. म्हणून मी सुरुवातीपासून सांगतो, आपण किती भाग्यवान आहोत, किती भाग्यवान आहोत. जगाचं संतुलन करण्यासाठी, जगाचं व्यवस्थापन करण्यासाठी, पर्जन्याचं व्यवस्थापन करण्यासाठी, जल व्यवस्थापन करण्यासाठी, प्राणी व्यवस्थापन करण्यासाठी, वनस्पती व्यवस्थापन करण्यासाठी आणि उत्तम प्रकारचे शोध लावण्यासाठी अतिप्राचीन असलेल्या सह्य पर्वताच्या कुशीत अगस्त्यपूर क्षेत्र निर्माण केलं. आणि अगस्त्यपूर क्षेत्रातलं मध्यवर्ती स्थान अमृतवाहिनीच्या तीरावर या ठिकाणी अकोल गवळीवाडा स्थापन केला. आणि पंचक्रोशीमध्ये अगस्त्य पंचायतन स्थापन केलं. तेव्हापासूनचा हा आश्रम आहे, तेव्हापासूनचा आश्रम आहे. आज आपलं सद्भाग्य आपल्याला त्याची सेवा करायला मिळाली. पण आपण फार करंट आहे. मग सांगितल्याप्रमाणे जिथं पिकतं तिथं विकत नाही. हे क्षेत्र विकसित व्हावं म्हणून आपण काय करतो? किती आग्रह देतो त्याला. प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. हे एकटं धुमाळांचं काम आहे का? आमच्या बद्री शेटजींचं हे एकट्याचं काम आहे का? लहानग्यांचं एकट्याचं काम आहे का? नवले महाराजांचं एकट्याचं काम आहे का? इथे जे 15-16 ट्रस्टी आहेत त्यांचं हे काम आहे का? नुसतं त्यांचं नाही काम. आपल्यापैकी प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येकाचं काम. मला एक दिवस धुमाळ साहेबांचा फोन आला. सर म्हणाले, तुम्ही इतकं लिहिलेलं आहे सगळं अगस्त्यांविषयी, सारखं तुम्ही काम करताय, तुम्ही ट्रस्टी व्हाल का? मी त्यांना म्हटलं, मी ट्रस्टी होऊन काय करू? ट्रस्टी होऊन एका व्यवस्थापनामध्ये अडकून जाईल मी. मला अगस्त्यांनी सेवेसाठीच सादर केलेलं आहे. मला ट्रस्टी नका करू. असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. ट्रस्टी कोण महत्वाचं नाही. इथे शिस्त मी आणीन, इथलं क्षेत्र मी विकसित करीन. या क्षेत्राची अवस्था इतकी मोठी झाली पाहिजे की विश्वाचं लक्ष गिरी बालाजीप्रमाणे, काशी विश्वेश्वरांप्रमाणे, कैलासांप्रमाणे अकोल्यातल्या अगस्त्य आश्रमाकडे गेलं पाहिजे. एवढं क्षेत्र विकसित झालं पाहिजे. आणि हे आपलं काम आहे, हे आपलं काम आहे. यातला कोणीही माणूस लहान सर नाही. आणि इथे समृद्धी नाही असं कोणीही टाहो फोडून सांगू नये. भरपूर समृद्धी आहे. आपला प्रपंच आपण चालवतो ना. प्रपंच खरा का परमार्थ करा? खरा काय त्याचं उत्तर द्या मला. नक्की ना? परमार्थ करा ना. मग परमार्थासाठी प्रथम पुढे व्हा आणि नंतर मग प्रपंच करा. निस्तर तर प्रत्येकालाच करायचं आहे.
तुम्ही नाही केला तर तुमच्या मानगुटीवर बसून लोक विस्तार करून घेतील. पण विस्तार करायला पुढे या ना अगोदर. या प्रवरेच्या तीरावर अगस्त्याने आश्रम स्थापन केला आणि मग प्रवरा नाव दिलं. त्याची सुद्धा वेगळी कथा आहे. तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या अभिमानाचा विषय हा. जगामध्ये, नीट ऐका मी काय सांगतो, जगामध्ये एका नदीचं गॅझेट झालं गव्हर्नमेंटच्याकडून, गव्हर्नमेंटच्या पातळी, सरकारी पातळीवर गॅझेट झालं, ते फक्त प्रवरा नदीचं झालं. प्रवरा नदीचंच गॅझेट आहे जगात. एकच गॅझेट झालं एकाच नदीचं. याचं कारण अति प्राचीन संस्कृती या ठिकाणी. आणि त्या गॅझेटमध्ये सुद्धा हा जो सगळा सांस्कृतिक भाग आहे तो अरुणाताई ढेरे आणि अनिल सहस्रबुद्धे तुमच्या अकोल्याचे या दोघांनी मिळून लिहिलेलं आहे. हे लक्षात घ्या. त्या सगळ्या कथा आम्ही लिहिलेल्या आहेत, सगळ्या कथा लिहिल्या आहेत. कोण आहे ते लोक? आपण अगस्त्यांचे पाडीने पोचले आहोत, त्यांचे वंशज आहोत. आणि अगस्त्य सर्व संकटांवर मात करणारा. अगस्त्य संकट आलं की ते तोडलंच म्हणून समजा. एवढी ताकद, एवढी हिंमत या प्रवरेच्या पाण्यात आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये या प्रवरात्रीच्या सगळ्या आमच्या आदिवासी लोकांनी सुद्धा, विशेषतः आदिवासींनी, सगळ्या अंडरग्राऊंड चळवळीतल्या लोकांना सांभाळलं होतं. आम्ही आदिवासी डोंगराखंगरात राहतो, लंगोटी घालतो, आमच्याकडं काय, मग आम्ही यांना कसं सांभाळायचं, ही सगळी रणगाणी आता सुरू झाली आहे. आता सुरू झाली कारण आम्हीच आमच्या सरकारकडून सगळं फुकट मागायला लागलो. हे सरकारने द्यावं, ते सरकारने द्यावं, तेही सरकारने द्यावं, आणि मग जीवही सरकारनेच द्यावा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणून आल्या. शेतकरी राजा आहे, तोच भिकाऱ्यासारखं सगळं मागायला लागला. मग काय सगळ्यात शेतकरी नुसतं बराबरच राहायचं का? जन्म राबतच राहायचं. कधी पाऊस पडतो तर पडतो, नाही पडतो तर नाही पडतो. किती स्वतः शेतकरी शेतामध्ये राबतात, किती जमीनदार राबतात बघा बरं. जमीनदार आहोत का शेतकरी आहोत? मी शेतकरी त्याला म्हणतो जो प्रत्यक्ष शेतामध्ये कृषी कर्म करतो. शेतकरी. प्रत्येक ऋषी हा कृषी असायचा, हे लक्षात घ्या. कृषी हा शब्द ऋषीला पर्यायी आहे. ऋषीला पर्यायी दोन शब्द आहेत संस्कृतामध्ये, बरं का? एक आहे कृषी आणि दुसरा आहे कवी. जो कवी आहे तो ऋषीच आहे, कारण तो द्रष्टा असतो. शेतकऱ्याला सांगावं लागत नाही केव्हा पेरावं. जो जाणकार शेतकरी आहे तो बरोबर सगळं वातावरण पाहूनच पेरतो. पण जो मेंढरू आहे तो काय, यांनी कांदे लावले मी कांदे चालू, मी पण कांदे चालू, मी पण कांदे चालू, असं कांद्याचं पीक येतं आमच्या पिकाला. ते बांधून भाव. पण तुला कोणी सांगितलं कांदे लाव म्हणून? तुझी सासू कांदे खाई, कशाला कांदे लावतो? दुसरं लाव ना बाबा. पण नाही, एकदा कांद्याची टूम निघाली की सगळे कांदे. दुसरं कुठलं पीक काढायचं तेच पीक. अगस्त्यांनी हे जे व्यवस्थापन केलेलं आहे ते व्यवस्थापन आपण जगापुढे मांडलं पाहिजे. आपण आदर्श उभे केले पाहिजे. एखादा पोपटराव पवार आदर्श उभा करतो, अकोले तालुक्यात का नाही होऊ शकत? पाडेकरच ना ते. पाडेकरांनी डोंगरावर फुरवलेलं नंदनवन मी जाऊन बघितलं, अतिशय उत्तम. आम्ही आमच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं त्यांना उद्योजकता पथदर्शी पुरस्कार दिला. उद्योजकता पथदर्शी. कसं करता येतं, महाराष्ट्रावर सुद्धा नंदनवन कसं फुलवता येतं याचा उत्तम नमुना. घरातल्याच सगळ्यांना बरोबर घेऊन, कोणी अकाउंट लिहित आहे, कोणी प्रत्यक्ष काम करत आहे, कोणी बारं देत आहे, कोणी मोटर चालवत आहे, कोणी ट्रॅक्टर चालवत आहे, सगळे घरातले लोक. हे का होऊ शकत नाही? हेच तर अगस्त्यांनी शिकवलं. ह्युमन मॅनेजमेंट म्हणजे काय वेगळी. सगळ्यांनी एकत्र या. याच प्रवरेच्या तीरावर प्रथम
सहकारी साखर कारखान्याचा मुहूर्तमेळ घातली गेली धनंजयराव गाडगिळांच्या वतीनं आणि विखे पाटलांच्या सहकार्यानं. सहकारी साखर कारखाने इथं आले. आज आपल्याकडे सगळा उसाचा पैसा दिसतोय, त्याची मुहूर्तमेळ त्यांनी रोवली. हे जर तुम्ही मॉडेल करू शकता तर आदर्श मॉडेल का नाही करू शकत? याच्यासाठी हे देवस्थान, जगाचं व्यवस्थापन, जगाला मार्गदर्शन करण्यासाठी उठा उत्तिष्ठत प्राप्य वरान निबोधत. आपल्याला हातात हे मिळालेलं आहे. उठा, सांगा सगळ्यांना की हा आमचा देव आहे. असा देव असतो. देव देतो ते ज्ञान, आणि ते ज्ञान हातात आलं की आपणच देव होतो. हे लक्षात घ्या. तृण्वंतो विश्वम आर्यम अशी भूमिका घेऊन अगस्त्य निघाले आणि सगळीकडे प्रचार करून सगळ्या विश्वाला संबोधित करण्यासाठी प्रवरेच्या तीरावर, अमृतवाहिनीच्या तीरावर अमृत समाधिस्थ झाले. सूक्ष्म रूपाने थेट सगळ्या जगभर ते हाच संदेश देत आहेत. आणि म्हणून पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, पिकाचं व्यवस्थापन कसं करावं, जनावरांचं व्यवस्थापन कसं करावं, हे सगळं आम्ही लोकांना शिकवलं पाहिजे. याच्यासाठी पुढे या. हे प्रवरामाय सांगते. एक गाय प्रवरामाय काय सांगते ते हे सांगते. पर्यावरणाचं रक्षण आम्ही केलं पाहिजे. कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड, पट्टा किल्ला ही सगळी सह्याद्रीची, महाराष्ट्रातली सर्वात उंच शिखरं. सह्याद्रीची सर्वात उंच शिखरं इथं नाही आहेत बरं का, ती कर्नाटकात. हे लक्षात घ्या. आपण आपल्या पुस्तकामध्ये वाचलं की कळसूबाई हे सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रात. बरोबर आहे. महाराष्ट्रात फक्त सह्याद्री फक्त महाराष्ट्रात नाहीये, तो थेट कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे. परशुरामाची भूमी आहे संबंध, गुजरात पासून थेट केरळापर्यंत. आणि तिकडे जसा इथे 1600 मीटर उंच आहे, तसा तिकडे 2800 मीटर उंचीपर्यंत समुद्र सपाटीपासूनचा पर्वत आहे. हे लक्षात घ्या. पण तरी सुद्धा हे स्थान नीट विचार केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हे स्थान दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव यांच्या बरोबर मध्यावर आहे. अगस्त्याने हेच स्थान का निवडलं? विश्वाचं व्यवस्थापन करायचं आहे. आणि अगदी सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की अगस्त्यांचा तारा दिसतो कुठे? एका बाजूला ध्रुव आणि दुसऱ्या बाजूला अगस्त्य. इतका तो आढळ आहे, आढळच तारा आहे. त्या आढळ ताऱ्याच्या सान्निध्यामध्ये आपण राहतो आहोत आणि तरी जागृती नाही. म्हणून प्रवरा खळाळती राहिली पाहिजे. ती प्रवरा पुढे जाऊन गोदावरीला मिळते आणि महानदी होते, थेट जाते बंगालच्या उपसागराला मिळाले. म्हणजे निर्माण कुठून झाली पहा? अरबी समुद्रामध्ये झालेल्या समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या अमृत कुंभातून अमृतवाहिनी प्रकट झाली आणि बंगालच्या उपसागराला दोन्हीही तीर जी शांते आहे, एवढा समन्वय, एवढा समन्वय. आणि जे अगस्त्य मानस सरोवरामध्ये प्रकटले ते भगवान मात्र झाले दक्षिणेचे, दक्षिणोत्तर खरा राष्ट्रपुरुष. तेच काम नंतर शंकराचार्याने केलं. थेट दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रवास अगस्त्यांच्या मार्गाने. आणि रामांना देखील वशिष्ठांनी पहिला उपदेश केला, अगस्त्यांच्या मार्गाने जा. अगस्त्यांच्या मार्गाने जा म्हणजे अगस्त्याच्या पायवाटेने गेले, त्या पायवाटेने चालत चालत जा असं आहे का? अगस्त्यांचा मार्ग कोणता मार्ग? हा जो मी आता सांगितला की संबंध व्यवस्थापन, मॅनेजमेंट गुरु व्हा, व्यवस्थापन करा. आपण आपल्या प्रपंचाचं तरी व्यवस्थापन नीट करतो का बाबा? ते जर व्यवस्थापन नीट केलं तर संकटच येणार नाही. पण आपण करतो कसं? 80 तिथं 85 कर्करांड पुरणपोळी, नाहीतर असली तर दिवाळी, नाहीतर शिमगा. हे व्यवस्थापन नव्हे. अगस्त्यांच्या राऊळामध्ये राहायचं तर आपल्याला व्यवस्थापन समजलं पाहिजे. आज व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक घरातून एक एक पोरगा जातून MBA होतो.
बिझनेस मॅनेजमेंट आणि लगेच CEO होतो कंपनीचा. हे मॅनेजमेंट अगस्त्य ऋषींनी शिकवलं. हे प्रवरा तिने शिकवलं, प्रवरेच्या आश्रमामध्ये शिकवलं. असा हा प्रवरेचा आश्रम इथे निर्माण झाला. आणि ती प्रवरा अमृतवाहिनी जेव्हा वाहत वाहत आली तेव्हा अगस्त्य स्नान करत होते आणि अगस्त्यांच्या पायाला प्रथम पाणी अमृताची धार लागल्यावर अरे ही तर पेहेरा आहे, ही तर प्रवरा आहे, पावन नदी आहे. पावन म्हणजे प्रवरा. अशी ही प्रवरा पुढे वाहत निघाली. अगस्त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे पंचकृषीमध्ये अगस्त्यांचा आश्रम उभा केला, पावन आश्रम. सगळं होतं इथे. आज इथे दिसतात तसे तिथे फक्त निवासस्थान दिसतंय. अभ्यागत निवास, कार्यालय, देऊळ. हा आश्रम नव्हे, हे देवळाचं व्यवस्थापन झालं, तीर्थक्षेत्राचं व्यवस्थापन झालं. पण इथे रसशाळा होती, आयुर्वेद शाळा होती, धनुर्वेद शाळा होती आणि त्या सगळ्याचं मॅनेजमेंट एकट्या लोपामुद्रा करत होते. एकट्या लोपामुद्रा करत होते. धन्य ती प्रवरा, धन्य तो आश्रम. 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 जेथे अगस्त्य मुनी नंदत से, जेथे अगस्त्य मुनी नंदत से. धन्य ती प्रवरा, धन्य तो आश्रम. 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 गुरुकुल हे आश्रमी आहे प्रवरेच्या तीरी. जेथे नांदे सद्गुरु लोपामुद्रा अनुसार. जेथे नांदते सद्गुरु लोपामुद्रा ही अनुसार. गुरुकुल हे आश्रमी आहे प्रवरेच्या तीरी. जेथे नांदते सद्गुरु लोपामुद्रा ही अनुसार. जेथे नांदे सद्गुरु लोपामुद्रा ही अनुसार. असं हे प्रवरेचं स्थान. ही प्रवरा पुढे पुढे जाते आणि तिला उपनद्या मिळतात. आढळा, नावपाटची संगी, म्हाळुंगी आणि त्या अगोदर कृष्णवंती. सगळ्यात अगोदर शिवाच्या इच्छेने निर्माण झालेली प्रवरा, विष्णू भगवंतांच्या पदस्पर्शाने पावन होऊन निघालेली अमृतवाहिनी, विष्णूची सदैव भक्ती करणारी, विष्णूच्या हृदयामध्ये स्थान असलेली राधा कृष्णवंती प्रथम प्रकटते आणि खळाळत येते कळसूबाईच्या पायथ्याकडून. आणि थेट भंडारदरा गाव आहे ना, भंडारदरा गावाच्या समोर प्रवरेला येऊन मिळते. कृष्णवंती आणि प्रवरेचा संगम केवढं मोठं. पहिलं प्रयाग, पंचप्रयागांचा हा प्रदेश आहे, लक्षात घ्या. पंचप्रयाग इथे प्रगटले. पहिला प्रयाग कृष्णवंती आणि प्रवरेचा प्रयाग. आपण प्रयाग तीर्थासाठी जातो, थेट बद्रीनारायणा पर्यंत किती प्रयाग आहेत बघा. अरे इथे प्रयाग आहेत, इथे काशी आहे, सारं इथे आहे. प्रत्यक्ष अगस्त्यांनी इथे निर्माण केलेलं आहे कृष्णवंती आणि प्रवरेचा प्रयाग. आणि तिथून ती धपापत येते, पुढे 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 येते. आणि तिथेच त्याच स्थानावर पुढे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वाल्मिकीनं तिथे मठ स्थापन केला, आश्रम, वाल्मिकींचा आश्रम. आज वाल्मिकींच्या आश्रमाकडे जायचं असेल तर तुम्हाला निळवंड्याच्या धरणाच्या पाणी साठ्यातून होडीने जाता येतं. अरे का, तातोबाचा मठ. हा तातोबा, तात्या, आमचा तात्या, तो भले ऋषी असे ना,
पण आमचा तो तात्या, हा तातोबा, तात म्हणजे वडील, त्याचा तातोबा झाला वाल्मिकी. आणि तिथे लवकुशांना सांभाळलं गेलं, रामायण लिहिलं गेलं. केवढं ऐश्वर्य आहे हो आपल्याजवळ, केवढं ऐश्वर्य आहे. कधी गेलो का आपण तातोबाच्या मठामध्ये? मी 76 साली गेलोय, त्यावेळी काही नव्हतं. प्रवरेच्या तीरावर खाली सीतापाऊल होतं, 4 दगडांना शेंदूर फासलेले, आणि टेकाडावर, बरं का, टेकाडावर गर्द वनराजी होती. आणि लोककथा अशी होती की इथे पाळणे हल्ल्यासारखे त्या वृक्षातून आवाज येतात, कर 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 असे आवाज येतात. आपण आपलं श्रद्धेने लवकुशाचा पाळणा हलतोय. तुळाबाई देशमुख नावाची एक आदिवासी स्त्री मला भेटली. तिचं वय होतं त्यावेळी 66 वर्षांचं, डोळ्यांनी दिसत नव्हतं. तिने अवघ्या 20 ओव्यातलं रामायण मला सांगितलं. 20 ओव्यातलं, माझ्या प्रबंधामध्ये ते रामायण आहे. 20 ओव्यांमध्ये रामायण. अहो इथे प्रत्यक्ष रामायणामध्ये सीतेचा त्याग केल्यानंतर सीताबाईंना जे सोडलं ते तेरुंगणची वाडीच्या तिथे त्याचं तीर्थ आहे, सीताचं तीर्थ. तिथे मूर्छा येऊन पडल्या सीताबाई, आणि त्या उठल्या, जाग्या झाल्या की पाणी पितील. मग पहिल्यांदा डोक्याकडे पाणी पितील उठून, का पायाकडे उठून पाणी पितील, म्हणून लक्ष्मणाने दोन्ही बाजूला कुंड तयार केलेली आहे. त्या कुंडाचं पाणी 12 महिने जात नाही, कोणताही दुष्काळ त्याच्यातून पाणी हटवू शकत नाही, अशा प्रकारची कुंड आहे. त्यालाही सर्वतीर्थ म्हणतात, जसं टाकेचं सर्वतीर्थ आहे. रंध्याच्या एका बाजूला तातोबाचा मठ आणि एका बाजूला सीतेचा जिथे त्याग केला ती तेरुंगणवाडी. केवढं भाग्य आपलं पाहावं. आपण कळत नकळत अगस्त्यांच्या बरोबर, प्रवरेच्या प्रवाहाबरोबर कृतयुगातून त्रेतायुगामध्ये आलो. लक्षात घ्या, कृतयुगातून त्रेतायुगामध्ये आलो. हीच प्रवरा पुढे गेली आहे. त्यावेळी जे संबंध रत्न निघाली, तो रत्न निधी जिथे सांभाळला ते निधी निवास. मोहिनी राजांच्या बरोबरच ते सगळी रत्न गेली. आणि म्हणून नेवाशाला त्या मोहिनी राजाचं अर्धनारी नटेश्वरासारखं रूप आहे. अर्ध भगवान विष्णू आहे आणि अर्ध मोहिनी आहे. मोहिनी राजांची केवढी यात्रा भरते. अगस्त्यांनी सांगितलं, हे मोहिनी राजाचं जे रूप आहे ना, ते कलियुगाच्या अष्टापर्यंत असं सर्वांना दर्शन देताना दिसलं पाहिजे की हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. सौंदर्याचा उपयोग सुद्धा लोकहितासाठी कसा करता येतो हे कळलं पाहिजे. म्हणून नारदा आपलं वास्तव्य इथं पाहिजे, कारण इथं विष्णू भगवंत आहेत. म्हणून अगस्त्यांनी तिथे नारदांची स्थापना केली शिवस्वरूपामध्ये. नारदांचं मंदिर आहे तिथे नेवाशाला नारदांचं मंदिर आहे. आज त्याची अवस्था कशी झाली तुम्हाला सांगू. तिथे तुरबत झाली आहे. त्या तुरबतीच्या खाली महादेवाची पिंड आहे. आता आमच्या काही मुलांनी, तरुण मुलांनी तिथे नारदांचं तैलचित्र लावलं आहे आणि नारद मंदिर म्हणून झेंडा लावलाय. हे नारद मंदिरच कशावरून? याला प्राचीनतम परंपरा आहे. जेव्हापासून मोहिनी राजांची स्थापना झाली आहे त्या क्षणापासून प्रतिवर्षी मोहिनी राजांची पालखी नारदांना दर्शन देण्यासाठी नारदांच्या स्थली जाते. आज तागायत म्हणजे तिथे कोण्या काळामध्ये तुरबत झाली, खडगं झालं, तरी देखील पालखी मात्र जाते. ती पालखी त्या थडग्याचं दर्शन घ्यायला जात नाही, नारदांच्या दर्शनासाठी जाते. आणि तिथेच मोहिनी राजांनी आणखीन सुंदर लीला केली आहे. ती म्हणजे महालयाच्या स्वरूपामध्ये त्या प्रकट झालेल्या आहेत. महालयाच्या स्वरूपामध्ये म्हणजे म्हाळसांच्या स्वरूपामध्ये म्हाळसा देवी तिथं प्रकट झालेल्या आहेत. अगदी जवळच स्थान.
इकडे नारदांचं मंदिर आणि एक 50 पावलं चालून गेलं की म्हाळसादेवींचं माहेर ते तिथं आहे. आणि याच नेवाशामध्ये कनेश्वराच्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष अमृत प्रकटलं. भगवद्गीतेवर ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं भगवत टीका लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, भावार्थ दीपिका. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाला वारकरी संप्रदायाचं वळण दिलं. खरं म्हणजे गोरक्षनाथांपासून गहिनीनाथांपर्यंत, गहिनीनाथांपासून थेट निवृत्तीनाथांच्या मार्गानं आता सिद्ध संप्रदायाचा उपयोग नाही. कारण एवढं कठीण व्रत हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला. गणेश वळला गगनी प्रती, गणेश प्रसादे मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला. अशा तऱ्हेने नाथ संप्रदाय जो सिद्ध संप्रदाय एक प्रकारचा, जो दत्तात्रयांपासून आलाय, त्याच्याही अगोदर शिवांपासून आलाय, त्या सिद्धानाम सिद्ध अशी ज्यांची अवस्था आहे ते अगस्त्य आहेत. अगस्त्य हे सिद्धानाम सिद्ध आहे. जगातले सगळे जे सिद्ध आहेत त्या सिद्धांची सुरुवात शिवांपासून झाली आणि हे शिवस्वरूप आहे. म्हणून नाथ संप्रदायाशी देखील त्यांचा संबंध आहे. काही ठिकाणी अगस्त्याला नाथ संप्रदायासारखं सर्व प्रकारे पुजतात. उदाहरण तुम्हाला सांगायचं तर देवगडच्या पलीकडे गोधे गावामध्ये जे अगस्त्यांचं स्थान आहे तिथं पद्मासनामध्ये अगस्त्यांची मूर्ती आहे, अगस्त्यांचा आश्रम आहे. कारण किसनगिरी महाराजांना याच प्रवरेच्या तीरावर सिद्ध होण्यासाठी शक्तिपात अगस्त्यांनी केला. अगस्त्यांनी शक्तिपात केलेला आहे. तिथे पद्मासनामध्ये अगस्त्यांची मूर्ती आहे आणि तिथे नाथ संप्रदायासारखं त्याचं रूप असल्यामुळे स्त्रियांना आत प्रवेश नाही. आंदोलन केलं तर होईल, पण आंदोलन करायची गरज नाही. देवपूजे तिथे आपण सोहळ्यात राहतो. थोडं बाहेर आले की सगळ्याला भेट मिळतो. काय बिघडलं? इथे जशा प्रकारे पावित्र्य राहील तसं ठेवावं. आमचा इतका समावेशक असा प्रकारचा धर्म आहे, सनातन धर्म इतका समावेशक आहे की एकाच घरामध्ये एक दत्ताचा भक्त असतो, एक शिवाचा भक्त असतो, एक म्हसोबाचा भक्त असतो. भांडणं होतात का? नाही होत, कारण समावेशक आहे. कारण आम्हाला माहिती आहे सर्वदेव नमस्कृत्यम केशवम प्रतिगच्छति, हे आम्हाला माहिती आहे. कैवल्य एकच आहे, ते अनेक रूपांनी नटलेलं आहे. आणि म्हणून तर तुझ्यातही देव आहे, माझ्यातही देव आहे. ज्ञानोबा माऊलींनी जो वारकरी संप्रदायाचा पाया घातला तोच मुळी हा घातला की परस्परा नमस्कारू. आपण एकमेकाला नमस्कार का करतो? माझ्यातही तू आहे, तुझ्यातही मी आहे. ही अमृतगुटिका आहे. अमृतगुटिका ती आहे. अमृतानुभवामध्ये हे सांगितलंय. चांगदेवाना हा उपदेश ज्ञानेश्वरांनी केला. या संबंध प्रवदेशातील किती स्थान आहेत.
म्हणून देवगड प्रवरेच्या तीरावर. आणि तिथून पुढे गेल्यानंतर राहूच्या ठिकाणी कायगावच्या तिथे सिद्धेश्वराची स्थापना पुन्हा अकोल्यामध्ये अगस्त्य पंचायतनाच्या रूपाने सिद्धेश्वराची स्थापना अगस्ती महाराजांनी केली. तशीच सिद्धेश्वराची स्थापना तिथे केली. इथे सिद्धेश्वराची स्थापना झाल्यानंतर अनेक वेळा त्याचं पुनरुत्थान झालं आणि म्हणून इथे चालुक्य शैली, राष्ट्रकूट शैली, 3-4 शैल्यांचं मिक्स रूप असं आपल्याला इथं पाहायला मिळेल. तिथे तर पेशव्यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि म्हणून पेशव्यांनी ते मंदिर बांधलं असं म्हणतात. तिथे अगस्त्य पंचायत आहे संबंध, तुम्ही जाऊन बघा, अतिशय सुंदर मंदिर. रत्नगडापासून निघालेली प्रवरा ठाई ठाई ज्या निवासामध्ये महालय आहे त्या महालयांना खंडेरायांच्या स्वरूपामध्ये म्हणजे मोहिनी राजांनी जो शब्द शिवांना दिला होता अमृत मंथनाच्या वेळी, मगाशी मी सांगितलं शिव त्यांच्यावर भाळले होते आणि त्यांनी सांगितलं योग्य वेळी मी तुमच्याशी विवाह करीन, तुमची हौस फेडीन. मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये म्हाळसादेवींना वरलं. म्हाळसादेवी तपश्चर्याला कुठं बसल्या होत्या? त्या बसल्या होत्या म्हाळादेवीमध्ये, आपली म्हाळादेवी. आणि तिथे मार्तंड भैरवांशी त्यांचा विवाह झाला. मग गेले कडेपठारावर. हे लक्षात घ्या, हा संपूर्ण इतिहास या प्रवरेशी जोडलेला आहे. आणि अशी ही प्रवरा अमृत मंथनावरून रत्नगडावर प्रकट झाली आणि थेट कायगाव टोक्यापर्यंत गोदावरीला जाऊन मिळाली. ज्या गोदावरीला आणण्यामध्ये देखील अगस्त्यांचीच प्रार्थना शिवांकडे होती सर्वत्र. आणि म्हणून इगतपुरीपासून थेट प्रवरा संगमापर्यंत अगस्त्यपूर क्षेत्र. नाशिक त्याच्यात येतं, नाशिकमध्ये आपण येत नाही. नाशिक क्षेत्र या अगस्त्यपूर क्षेत्रामध्ये येतं. संपूर्ण तपोवन हे अगस्त्य क्षेत्रामध्ये आहे. त्र्यंबक प्रांत असं त्याचं नाव होतं. आणि त्र्यंबक प्रांत हा जेव्हा अहिल्यादेवी होळकरांकडे होता त्यावेळी अहिल्यादेवी होळकरांनी इथे सगळीकडे निरनिराळ्या प्रकारे पुनरुज्जीवनाचं काम केलं. अहिल्यादेवी होळकर या मंदिरात येऊन दर्शन घेऊन गेलेले आहे. शिवछत्रपती या मंदिरात येऊन दर्शन घेऊन गेलेले आहे. यादव राजे 13व्या शतकातले रामदेवराव यादव हे देखील इथे येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत. कारण त्यावेळी संतांची पाटीलकी होती इथं. अगर हे गाव जे आहे इथे संत पाटील होते. धनु संत बसले तिथे, ते त्यांचेच वंशज आहेत. धनंजय संत हे पाटीलच आहेत, ते या आगराचे पाटील आहेत. म्हणजे आपण केवढे श्रीमंत आहोत. हे सगळं श्रीमंती आपल्याला कुणामुळे प्राप्त झाली आहे? त्या अमृतवाहिनीमुळे प्राप्त झाली आहे, त्या प्रवरेमुळे प्राप्त झाली आहे. म्हणून ओम श्री भगवान अगस्त्य महाराज की जय. अमृतवाहिनी प्रवरा माते की जय. अगस्त्य 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 अर्थासाठी बाळासाहेब शेतकरी कडलं दोघांनी अगस्त्य 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 मोती नाम बोला. अगस्त्य 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 हे अगस्त्य 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 अगस्त्य
आरतीसाठी अकोले गेले 5 दिवस आपण अगस्त्यांच्या कथा ऐकतो आहोत आणि अगस्त्यांच्या संदर्भातला अकोले अगस्ती आश्रमाशी जोडलेला अतिमहत्वाचा भाग रामायण काळातला त्याची कथा उद्या समारोपाच्या कथेमध्ये आपण घेणार आहोत. वा जास्तीत प्रभू जास्त रामचंद्र संख्येनं इथे किती वेळा आले, त्यांचा किती वेळा निवास झाला, अगस्त्यांनी त्यांना काय काय या ठिकाणी सांगितलं, हे सगळी माहिती आपल्याला उद्याच्या कथेमध्ये मिळणार आहे. हात जोडून विनंती आहे की जेवढ्या लोकांना आपल्याला फायदा देता येईल तेवढ्या लोकांना आपण फायदा द्यावा, अनेकांना सांगावं. प्रभू रामचंद्रांचं दर्शन शिवरात्रीच्या अगोदर, शिवरात्रीच्या संध्याकाळी आपण घ्यावं, पूर्व संध्येला घ्यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि आज वाणीला विराम देतो. चला